नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकारने नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदीच्या दरात वाढ केल्याचे जाहीर केले आहे. मोठ्या जाहिराती, नोटिफिकेशन्स आणि शेतकऱ्यांना दिलासा अशा बातम्यांचा पाऊस पडत आहे. परंतु या दरवाढीचे वास्तव जेव्हा समोर आले तेव्हा तो दिलासा नसून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा असल्याची दिसून येत आहे. सरकारने नाफेडच्या कांदा खरेदी दरात केलेली वाढ ही ऐतिहासिक म्हणावं लागेल, पण ती शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नाही तर त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी म्हणू शकतो. नाफेडने कांदा खरेदीचा दर 2125 रुपयावरून 2160 रुपये प्रति क्विंटल केला आहे. याचाच अर्थ असा की सरकारने प्रति किलो मागे केवळ 35 पैशाची वाढ केलेली दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात 2475 रुपये दर झाल्याचे एक चुकीचे नोटिफिकेशन फिरत होते, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात केवळ 35 पैशाची वाढ करून सरकारने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच टाकलेली दिसून येत आहे. जर ही वाढ किमान 20 रुपयांनी झाली असती तर खुल्या बाजारात 2 ते 3 रुपयाची तेजी दिसली असती. पण ही 35 पैशाची दरवाढीमुळे कोणतीही मोठी उलाढाल होण्याची शक्यता दिसून येत नाही. नाफेडला यावर्षी 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट म्हणजे टार्गेट सरकारने दिले आहे आणि आतापर्यंत साधारणपणे 60 ते 70 हजार मेट्रिक टन कांदा खरेदी ही पूर्ण झालेली आहे. ही खरेदी वाढवण्यासाठीच दरात थोडी वाढ करण्यात आलेली आहे. परंतु या खरेदीमागील मूळ उद्देश शेतकरी हित नसून बाजार नियंत्रण हा दिसून येत आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात जेव्हा शेतकऱ्यांच्या चाळीतील कांदा संपत येतो किंवा नवीन खरीप कांदा बाजारात येतो तेव्हा भाव वाढण्याची शक्यता असते. अशावेळी हा साठवलेला बफर स्टॉकचा कांदा बाजारात आणून दर पाडण्याचे नियोजन सरकारने आखलेले दिसून येत आहे. म्हणजेच आज स्वस्त दरात कांदा खरेदी करायचा आणि भविष्यात शेतकऱ्याला जेव्हा चांगले भाव मिळण्याची वेळ येईल तेव्हा मात्र तोच कांदा बाजारात आणून दर कंट्रोल करायचं, हे दुहेरी चाल दिसून येत आहे. शेतकरी मित्रांनो, नाफेडच्या या खरेदीचा थेट फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळण्याऐवजी व्यापाऱ्यांना अधिक मिळत आहे म्हणायला हरकत नाही. शेतकरी आपला दर्जेदार कांदा नाफेडला देण्यास तयार नाहीत, कारण नाफेडचे निकष कडक आहेत आणि दर कमी आहेत. अशा परिस्थितीत काही व्यापारी शेतकऱ्यांकडून 14-15 रुपयाने दराने गोल्टी किंवा डागी म्हणजे कमी प्रतीचा कांदा खरेदी करत आहेत आणि तोच कांदा पुढे नाफेडला 2125 ते 2160 रुपयांनी विकत आहेत. नाफेडची ही खरेदी शेतकऱ्यांच्या हिताची ठरणार नाही. नाफेडने जवळजवळ 35 ते 40 चा कांदा, चांगल्या प्रतीचा कांदा शेतकऱ्याकडून घेण्यास नकार दिला. मात्र व्यापाऱ्यांकडून मिळणारा निकृष्ट दर्जाचा कांदा खरेदी करून आपले टार्गेट पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. यामुळे सरकारी जो काही पैसा आहे तो व्यापाऱ्यांच्या खिशात जात असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. शेतकरी मित्रांनो, सध्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर नाफेडच्या खरेदी दरापेक्षा कितीतरी चांगले दिसून येत आहेत. थोडक्यात आपण जाणून घेऊया नाशिक पट्ट्यातील पिंपळगाव, बसवंत किंवा कळवण किंवा चांदवड या ठिकाणी चांगल्या प्रतीच्या कांद्याला काही लॉट 27-28 ते 30 रुपयापर्यंत काही लॉट जाताना बघायला भेटत आहेत. सोबतच अहिल्यानगर किंवा अहमदनगर या ठिकाणी सुद्धा 28 ते 30 रुपयापर्यंत काही अपवाड लॉट जाताना बघायला भेटत आहेत. सोबतच आपल्या सोलापूर मार्केटमध्ये सुद्धा या ठिकाणी 60 ते 70 गुलाबी कांद्याला काही लॉट 27 ते 30 रुपयापर्यंत बाजारभाव जाताना बघायला भेटत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, सांगायचं आहे की जेव्हा खुल्या बाजारात शेतकऱ्यांना 27 ते 30 रुपयापर्यंत भाव मिळत आहे तेव्हा 2160 रुपयांनी नाफेडला कांदा विकणे शेतकऱ्यांसाठी हे तोट्याचे आहे. काही ठिकाणी 8-10 दिवस आधीच श्रावण महिना सुरू असल्याने काही राज्यात मागणी कमी आहे. मात्र 15 ऑगस्टनंतर उत्तर भारत आणि दक्षिण भारतातून मागणी ही वाढण्याची शक्यता दिसून येत आहे, ज्यामुळे 20 ऑगस्टनंतर बाजारात चांगली तेजी येऊ शकते. कर्नाटकचा नवीन कांदा बेंगलोर मार्केटमध्ये येण्यास सुरुवात होण्याची शक्यता दिसून येत आहे. आवक वाढूनही त्या ठिकाणी आपल्याला 3000 रुपयाच्या आसपास दर टिकून दिसून येत आहे. ही एक दिलासादायक बाब म्हणू शकतो.
मागणी आणि पुरवठ्याचे गणित पाहता दिवाळीपर्यंत कांदा जवळजवळ 40 ते 50 रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असे जाणकारांचे मत आहे, किंवा त्यापुढेही चढाव होऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, नाफेडने केलेली 35 पैशाची वाढ ही केवळ टार्गेट पूर्ण करण्यासाठी आणि सरकारी कामाचा देखावा करण्यासाठी दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी नाफेडला कांदा देण्यापेक्षा आपला कांदा टप्प्याटप्प्याने खुल्या बाजारात विकणे अधिक फायदेशीर ठरू शकतो. नाफेडचा साठा भविष्यात दर पाडवण्यासाठी वापरला जाणार असल्याने शेतकऱ्यांनी सावध राहणं गरजेचे आहे. सरकारने मोठ्या घोषणा केल्या असल्या तरी 35 पैशाची ही जी दरवाढ आहे ती उंटाच्या तोंडात जिरे अशीच आहे. जोपर्यंत सरकार किमान 25 ते 30 रुपये हमीभाव जाहीर करत नाही तोपर्यंत नाफेडची ही खरेदी शेतकऱ्यांच्या हिताची ठरणार नाही. शेतकरी मित्रांनो, अचूक माहितीसह पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान. 2875 पावणे एकदा जवळ घेऊन दाखवतोय मी तुम्हाला. घट्ट कांदा आहे. कांद्याची जी निवड व्यवस्थित आपल्याला बघायला भेटत आहे. या पूर्ण लाईनमध्ये आपल्याला 27 रुपयापासून 26 रुपये 27 रुपयापासून या पूर्ण लाईनमध्ये आपल्याला बघू शकता. पुढची वक्कल 2650 रुपये चालू आहे. 2650 रुपये. ₹27 चालू आहे. ₹27 चालू आहे. अजून 27च्या पुढे जाऊ शकतो. डबल पत्ती घट क्वालिटी